गौमातेच्या पावन चरित्रामध्ये आपण एकत्रित झालो आहोत। गौमाता ही राष्ट्रमाता नव्हे, जगत माता आहे। कारण की गौमाता या संपूर्ण विश्वाला ती परिपूर्ण करणारी आहे। ज्या दिवशी पूर्ण विश्वामधून सनातन धर्माची ही गौमाता जर नष्ट झाली तर निश्चित समजा हा विश्व सुद्धा संपेल, यात काही शंका नाही। कारण की गौमातेमध्ये असे तत्व सायंटिस्ट लोकांनी सुद्धा शोधले की सगळ्या प्रकारच्या गुणांची खाण आहे, सगळ्या प्रकारच्या औषधींची खाण आहे। आज आपण वृक्षारोपणाकडे खूप लागवडीकडे लक्ष देतो, पण जुन्या काळामध्ये विशेष करून वृक्षारोपण करायची गरज भासायची नाही। का नाही भासायची याचं कारण होतं, कारण की जागोजागी घरोघरी गायी होत्या आणि गौमाता जे फळ फुलं काही सेवन करायची तर ते खात असताना तिचं जे बीज असेल ते बीज पोटात तिचा असायचा आणि शेणाच्या बरोबर ते बीज बाहेर पडायचं आणि ज्या ठिकाणी गाय माता चरत असेल, ज्या ठिकाणी ते शेण पडलं असेल त्या ठिकाणी आपोआप त्या शेणातल्या ओलसरपणामुळे आणि खाद्यामुळे उर्वरा भूमीला ती लागून त्यात एक सुंदर वृक्षाची उत्पत्ती आपोआप व्हायची। त्याकरिता पहिले वृक्षारोपणाची इतकी आवश्यकता भासायची नाही, पण गौमाताच यत्र तत्र यात्रा करता करता सगळीकडे वृक्षारोपणाचं सुद्धा काम करायचे। आज आपल्याला सांगून सांगून आपण वृक्षारोपणाची व्यवस्था करतो, पण आपण एकदा वृक्ष लावू शकतो पण त्याला ओलावा देऊ शकत नाही, खाद्य देऊ शकत नाही, व्यवस्था देऊ शकत नाही। पण गाईच्या शेणामध्ये एक विशेषता आहे की ती वृक्षाला लागणारे जे सात्विक वस्तू आहेत, तिचे जे पोषक वस्तू आहेत, तिची जी उर्वरा शक्ती आहे ती उर्वरा शक्ती त्या झाडांना ती द्यायची आणि ते जिवंत व्हायचे आणि मग तग धरायचे, मग आपोआप ते हळूहळू वाढून जायचे। त्याकरता सृष्टीचं रक्षणाचं कार्य निसर्गाच्या माध्यमाने गौमाता ही आपल्याकडे करीत होती आणि अजूनपर्यंत करते। आता वेळ काय बदललेला आहे, पहिले गायी सगळीकडे यात्रा करायच्या, आता जर रस्त्यावरती गायी बसल्या का लोकांना म्हणतात की काय प्रशासनाला काही नियम नाहीये, मग गायी बांधून ठेवता येत नाही का? बरोबर आहे बाबा। काही लोक म्हणतात साप आमच्या घरामध्ये निघाला नाही, सापाच्या घरात तुम्ही राहायला लागले इथपर्यंत बरं म्हणता येतं। काही लोक म्हणतात गायी रस्त्यावरती आलात, रस्त्यावरती गायी नाही आल्या, गायीचा रस्ताच तोच आहे, तुम्ही आणि आम्ही तो रस्ता बदलला, त्याला डांबरीकरण करून सगळं नष्टभ्रष्ट करून टाकलेलं आहे। त्याची आधुनिकतेच्या पाठीमागे कधी कधी विकास ही विनाश का कारक होता है। कहावत है, विकास ही विनाश का कारक आहे। ठीक आहे, रस्त्यांचे मेन रस्त्यांचं व्यवस्थित काम व्हायला पाहिजे, पण जागोजागी जिथे जिथे कॉन्क्रिटीकरणाची आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही कॉन्क्रिटीकरण केलं आणि गायी मातेची व्यवस्था सगळी आपण संपवून टाकली। मग ती बिचारी कुठे ना कुठे तर राहणारच आहे, तिला तर कुठे ना कुठे व्यवस्था पाहिजे। याचा अर्थ असा नाही की मी आजच्या नवीन आधुनिक काळामध्ये म्हणेल लोकांना की गायी रस्त्यावरती मोकळा सोडून दे, असं नाही म्हणणार मी, पण जुन्या काळात तसा काळाचा होता, पण आपण ते सगळं संपवलं। आता मी गणेशांची वंदना केली तर गणेश वंदनामध्ये आपल्याला माहित असेल की भगवान गणपती गजाननांचं प्रथम पूज्यता जो मान आहे तो कोणामुळे मिळाला? सगळ्या लोकांनी कथामध्ये ऐकलंय की आई आणि वडिलांना नमस्कार केला आणि प्रदक्षिणा केली गणपती महाराजांनी, त्याच्यामुळे गणपतींना प्रथम पूज्य मान मिळालेला आहे। पण हे विसरता कामा नये, आई वडिलांची महत्ता सांगताना लोक तसं सांगतात, पण त्या ठिकाणी अजून तत्व विराजमान होते। गणपती रिद्धी सिद्धीचा नायक असाच नाहीये, गणपतीने राम नाव लिहिलं, गणपतीने राम नाव लिहिलं, गौमाता विराजमान केले, नंदीश्वर महाराज भगवान शंकरांच्या बाजूला पाठीमागेच विराजमान होते। समग्र विश्व गौमातेच्या शरीरामध्ये विराजमान आहे, समग्र देवी देवता विराजमान आहेत ग्रंथाच्या शास्त्राच्या नुसार। आणि मग गणपतींनी त्यांच्या सगळ्यांची प्रदक्षिणा केली,
मग आई वडिलांची माता सांगताना लोक म्हणतात की शिवपार्वतीची प्रदक्षिणा केली बरं आहे, पण शिवपार्वतीची प्रदक्षिणा करता करता शिवांच्या सोबत असताना नंदीची सुद्धा प्रदक्षिणा केली. आणि तुम्हाला माहीत असावं नसावं पण अनेक पुराणांमध्ये वर्णन आहे की शिवांकडे फक्त नंदी नव्हे अपितु गौमाता सुद्धा भगवान शिवांच्या बरोबर विराजमान असतात. आज शिवांची उपासना बरेच लोक करतात आपले विष दूर करण्यासाठी, आपले कष्ट दूर करण्यासाठी. परंतु एकदा शिवपुराण, लिंग पुराण आदी कथांमध्ये वर्णन आहे की भगवान शिवशंकरांना संतांचा श्राप झाला आणि त्यांच्या शरीरामध्ये दाह उत्पन्न व्हायला लागला. मग तो दाह कसा काय दूर करावा अशी भावना भगवान शंकरांच्या मनात आली आणि मग गौमातेचा आश्रय भगवान शंकरांनी घेतला की हे सुरभी गौमाता, आवाज कमी करो थोडी हलकी, सुरभी गौमाता तूच, एको कम करो, सुरभी गौमाता तूच या सगळ्यांचा आश्रय धारण करू शकणारी आहेस, तूच दाहकता कमी करू शकते. म्हणून गायीच्या शेणाच्या आतमध्ये भगवान शंकरांनी वास केला, गर्भामध्ये वास केला आणि मग गर्भात या माध्यमाने एक बालकाची उत्पत्ती झाली. शीलाद मुनी आदींची कथा तर चरित्र वर्णन येते, पण आदि नंदी, आदि वृषभेश्वर हे पहिले भगवान शंकरांच्या अंशातनं गायीच्या पोटातनं भगवान शंकर जन्माला आले पुन्हा. आणि म्हणून नंदीश्वराच्या रूपामध्ये म्हणजे वृषभाच्या रूपातच, नाहीतर एखाद्या मुनीचा मुलगा बैल बनावा हे काही डोक्याला कितपत पटत नाही. परंतु गायीच्या गर्भात राहणारा गायीसारखा जन्मू शकतो. म्हणून भगवान शंकरांनी गायीच्या उदरामध्ये वास केला आणि गायीचा उदरात वास करून भगवती जगदंबिका सुरभी गौमातेच्या माध्यमाने ते प्रगट झाले. आणि अशा प्रकारे भगवान शंकरांचं सुद्धा प्रागट्य भगवान भगवती मा गौमातेच्या माध्यमाने, भगवान गणपतींची प्रथम पूज्यता गौमातेच्या माध्यमाने. आणि आपल्या सगळ्यांना लक्षात राहणं गरजेचं आहे, आजच्या काळामध्ये गुरुकुल थोड्या वेगळ्या रूपात झालेलं आहे. मी प्रत्येक वारकरी संप्रदाय असेल किंवा अन्य कोणी पण जे मठ तयार करतात त्यांना एक विनम्र निवेदन आहे माझं, बिना गौशाळेचे कोणतेही गुरुकुल पूर्ण होऊच शकत नाही. बिना गौशाळेचे कोणते गुरुकुल पूर्ण होऊ शकत नाही. कारण की आपल्या जुन्या गुरुकुल परंपरेमध्ये गौमाता प्रत्येक मठामध्ये असायची. कारण की मठातल्या देवाचा अभिषेक भगवंताचा अभिषेक होईल तर गायीच्या माध्यमानेच. बाजारातल्या दूध डेअरीमध्ये कोणत्या प्रकारचं दूध आलं असेल याची गॅरंटी नाही आहे. पावडरवाला येतं, आजकाल तर सोयाबीनचं काहीतरी काढून टाकतात त्याच्यातलं येतं आणि भलत्या सलत्या प्रकारचे दूध येतात आजच्या काळामध्ये. ते सिंथेटिकचं पेंट तयार केलेलं त्याचंही दूध आजकाल मार्केटमध्ये येतं. तर जुन्या काळाचे साधू संतांना त्याचं भान आणि प्रमाण असायचं आणि म्हणून ते लोक गुरुकुलमध्ये गायी ठेवायचे. दुसरी गोष्ट, जंगलात वनात एकांतात असणारं गुरुकुल, त्या ठिकाणी बाजारातनं तुमच्या आमच्यासारखा वडापाव आणि पावभाजी आणायला व्यवस्था नव्हती. मग एक सुरभी गौमाता, एक गाय ही अशी एक तत्व आहे की गायीच्या शरीरामध्ये सगळं काही वास आहेत. लोक म्हणतात कामधेनू काय असते, सगळे देऊ शकते का? हा, मी म्हणतो कालही देत होती आजही देऊ शकते का? वासुदेव महाराज बरोबर म्हणतोय ना. गौमाता कालही देऊ शकत होती आजही देऊ शकते. तुमचे बघण्याची दृष्टी खराब झालेली. जर चामड्याच्या दृष्टीने बघाल तर गाय एक फक्त जीव दिसेल आणि आतल्या दृष्टीने जेव्हा बघाल तर गाय ही तुम्हाला माताशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. हे सत्य गोष्ट आहे. कारण की भगवंताचं दर्शन करताना आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपले डोळे अनायास बंद होतात का नाही? कोणी सांगतं का तुम्हाला? कोणी असं कानात मंत्र दिला होता का? आई वडिलांनी जन्मापासून भगवंताच्या मंदिरात गेले अलगद डोळे बंद करावं? नाही, कोणीच सांगितलं नाही. ही तुमची आत्मा म्हणते की देवाला पहिले मंदिराचं दर्शन करायचं आणि मग आपोआप त्याचे डोळे बंद होतात. याचा अर्थ तुमच्या मनाला माहित आहे, तुम्हाला माहित नाहीये, पण तुमच्या मनाला माहित आहे की या चामड्याच्या डोळ्यांनी तो परमेश्वर दिसणार नाही, म्हणून तुमचे डोळे आपोआप बंद होतात आणि तुमच्या अंतरातला तो परमेश्वर तुम्हाला दिसायला लागतो. त्याचप्रमाणे आता जी फिरणारी गायी असतील, रस्त्यावर बसणाऱ्या गायी असतील, कचरा खाणाऱ्या गायी दिसत तुम्हाला असतील तर त्या गायी चामड्याच्या दृष्टीने तुम्ही पाहतात म्हणून तुम्हाला ते दिसते. आंतरिक दृष्टीने तुम्ही बघाल तर ती कालही कामधेनू होती, आजही कामधेनू आहे आणि त्याचा प्रत्यय आणि त्याचा अनुभव आम्हाला तुम्हाला आहे. जे गायी पोसतात त्यांना आहे.
काही लोक म्हणतात महाराज तुम्ही गौशाला चालवतात, मुझे बापूजी बोलते हैं कई बार कि महाराज जी आप एकांत में बढ़िया गौशाला चलाते, हमारी कोई रसीद, हमारा कोई भी गल्ला कहीं भी नहीं घूमता, पूरे पूरे दुनिया में कहीं भी नहीं रहता, कोई गल्ला नहीं ले जाते हम लोग, किसी के पास हमारा रसीद नहीं जाता है। व्यासपीठ से अधिकार से बोलते हैं, ये सामने जो गल्ला लगा ये व्यासपीठ के अधिकार का है, क्योंकि ये गद्दी हमारे अधिकार की है। यहाँ से बोलना हमारा परम कर्तव्य है। यहाँ से जिसने सुन लिया वहां से सुन लिया, हर जगह दुकान लगती नहीं है। ये भाई अपनी दुकान से व्यवसाय चला सकते हैं, बराबर है ना, पर रास्ते पे चल करके कहीं भी काम नहीं चला सकते। हमारा व्यासपीठ जहाँ खुल जाता वहीं हमारी दुकान खुल जाती है ठाकुर जी की, तो वहीं पर गल्ला लगता है, बाकी और कई जगह पर नहीं। तो कई लोग कहते हैं कि महाराज तुम्ही मस्त छान पैकी गौ मातेची सेवा करतात, तुम्ही गाई तुम्ही चांगल्या पोसतात। मी म्हटलं चुकीचा शब्द आहे, गायी आम्हाला पोसतात, आम्ही गायींना कधी पोसत नाही। हा जो गैरसमज लोकांच्या डोक्यात आलेला आहे, त्याच्यामुळे गौमातेच्याकडे बघण्याची दृष्टी लोकांची बदललेली आहे। तुम्ही लक्षात ठेवा, गायी माताच आपल्याला पोसतात, आपण कधीही गाय पोसत नाही। कोरड्या ज्या गायी आहेत, जे बिना दुधाच्या गायी आहेत, त्या गायी सुद्धा आपल्याला पोसतात। जर तुम्ही विचार केला की गौमातेला आपण जे खाऊ घालतो, काय खाऊ घालतो आपण, जर घरामध्ये भाजी कापत असताना त्याचे टरफल निघाले, बाई काहीतरी साली निघाल्यात, कोथिंबीर काढताना त्याची जे दांडी निघाली, धान्य खाल्ल्यानंतर तो जो बाकीचा चोथरा काही लोक जाळून टाकतात, ही गाय खाते आणि तुम्हाला एक ट्रॅक्टरच्या बद्दल 3500 रुपयाचं खत देऊन टाकते। आणि त्यात जर खताला, त्यात जर शेणाला आपण गौऱ्या म्हणून बनवल्यात, मग किती रुपये किलो भेटेल याचं काही गॅरंटी, बरोबर आहे ना। कालही गाय माता देत होती, आजही गाय माता देते। गायीच्या शेणापासून गोबर गॅसची उत्पत्ती होते, माहित आहे ना। आज जे गॅस सिलेंडरसाठी लोक सरकारकडे रडारड करतात, ज्यांच्याकडे गौमातेची सेवा त्या काळात असायची, त्यांना त्यासाठी रडारड करायची गरज भासायची नाही। गायीच्या गोबर गॅस पासून भोजनाची उत्पत्ती होऊ शकते, गायीच्याच गॅस पासून इलेक्ट्रिकची सुद्धा उत्पत्ती होते, याचं प्रमाण आहे। मग दिवा सुद्धा जळू शकतो, गॅस सुद्धा प्रज्वलित होऊ शकतो, मग ती लक्ष्मी नाही तर काय आहे, ती गौमाता कामधेनू नाही तर काय आहे। आणि तिचं जे गोमूत्र आहे, त्या गोमूत्रापासून अनेक प्रकारचे रोग आणि आजार तुमचे दूर होतात। आज पंचगव्य आपण जेव्हा प्राशन करतो, पूजा करताना गुरुजी हातामध्ये 5 प्रकारचे गव्य पदार्थ देतात। अच्छा मला सांगा, पंचामृत मध्ये काय काय टाकायचं सांगा जरा, ताई सांगा। दूध, अजून तर गौमाता आजही कामधेनू आहे, कालही कामधेनू होती। गायीच्या गोमूत्र प्राशनामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात। पंचामृतामध्ये दूध आहे, दही आहे, काय काय अजून, मध आहे, अजून काय, साखर आहे, साखर नाही पहिले गुड असायचं बरं का ताई, किंवा खांड म्हणायचं त्याला। दूध, दही और खांड या बूरा कह सकते हो उसको, मिश्री कहते थे, मिश्री। अभी शक्कर जो बीमारी का घर है, घर में से शक्कर निकालो और मिश्री घर में यूज करो, घर में से नमक को निकालो और सेंधा नमक का प्रयोग घर में करो, बीमारी दूर करोगे। और भैंस के दूध को निकालो और देसी गाय के दूध को घर में लेकर के आओ, कारण म्हैसना दूध पिणारा माणूस बद्दड बद्दडच राहत। म्हणे चहा चांगली लागतच नाही म्हणे आमले, बिना म्हैसना दूध न लेवाशिवाय। माझा एक छोटासा प्रश्न आहे, म्हशीने जर पिलूला जन्म दिला आणि गायीने जर त्याच वेळेस पिलूला जन्म दिला, तर म्हशीचं पारडं लवकर उठेल का गायीचं वासरू लवकर उठेल, याचा प्रश्नाचं उत्तर गायीचं वासरू। अच्छा, 100 म्हशी आहेत, त्याच्यामध्ये एखाद्या म्हशीच्या पारड्याला सोडलं दूध पिण्यासाठी, तो तिच्या आईजवळ जाईल याची गॅरंटी आहे का कोणाला? नहीं, त्याला माहितीच पडत नाही। जी मसड़ीने लात नहीं मारी थी मन माँ है, जिस भैंस ने उसको लात नहीं लगाई वो उसकी माँ वो समझता है। और भैंस को ये भी अकल नहीं होती कि वो उसके बच्चा है या नहीं है। पर गाय के बच्चे को, गायीच्या वासरूला जर चुकून सुद्धा तुम्ही 100 नाही, मी 1000 म्हणतोय, 1000 नाही मी 10,000 म्हणतोय, 10,000 गायींच्या मध्ये जरी सोडलं तरी सुद्धा वासरू बिलकुल आपल्या आई जवळच जाईल आणि आई आपल्या वासरूला दूध पाजेल। हे विशेषतः गायीच्या वासरामध्ये आहे।
किंवा हे समजा गायीच्या वासरात नाही, गायीच्या दुधामध्ये ती ताकद आहे, गायीच्या आतमध्ये ते गुण है, गाय के अंदर वो गुण है। उसकी स्मरण शक्ति बहुत तीव्र होती है, उसकी सूंघने की शक्ति बहुत तीव्र होती है, उसकी जानने की शक्ति बहुत तीव्र होती है। वो अपने बच्चे को, अपने मालिक को, अपने सेवा करने वाले को कभी भी नहीं भूलती है। मग इसलिए आपल्या भाषाમાં आरटीओ म्हणतो, आरटीओ कोणी आरटीओ वाला रे तर माफ कर बरं का माले, पण म्हैस जर रस्त्याમાં अशी आडी गई तर मग गाडी पुढे जाई का नाही जाई यानी काही गॅरंटी राहत नाही, आणि ती कथा घसडी घुसडी निंगी ती भी सांगता येत नहीं। पर अगर गायों का झुंड जा रहा होगा तो सलीके से जाती है और सलीके से आती है। गायों में विशेषता है, गायीमध्ये विशेषता है, म्हणून गाय एक वेगळा तत्व आहे साहेब। जसा गायीचं वासरू टणूक टणूक उड्या मारतं, त्याप्रमाणे तुमच्या जर मुलाला तुम्ही गायीचं दूध पाजलं असेल तर तुमचा मुलगा सुद्धा टणूक टणूक उड्या मारल्याशिवाय राहणार नाही। म्हणून गायीचं दूध घरामध्ये आणा। गायीचं दूध, गायीच्याच दुधापासून उत्पन्न झालेली दही, गायीच्याच दहीपासून उत्पन्न झालेलं ताक आणि गायीच्या दहीपासून उत्पन्न झालेलं तूप। पंचामृतामधला 3 भाग आहे, दूध, दही आणि तूप, हे पंचामृतातले 3 अमृत गायीच्या माध्यमाने। आता म्हणणार महाराज मग हे 2 पण दुसऱ्या बाहेरचे आहेत ना? नाही 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 नाही, ते 2 बाहेरचे नाही आहेत, ते 2 पण आतलेच आहेत। कसे आतले? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। गाय जेव्हा चारा चरते, मी अगोदर तुम्हाला सांगितलं की तिचा बीज त्या ठिकाणी उत्पन्न करते। तुम्ही जे खांड किंवा साखर ग्रहण करतात, त्या शेतामध्ये नांगराला त्याचाच बैल लागतो, त्याचाच वासरू लागतो, बरोबर आहे का नाही? त्या गायीपासून उत्पन्न झालेलाच बैल बनतो आणि तोच बैल त्या शेताला नांगरायला कामात येतो। म्हणून ते ऊस पण जिथून उत्पन्न झाले ते गायीच्या माध्यमानेच उत्पन्न झालंय आणि म्हणून त्याच्यापासूनच साखर सुद्धा आहे। त्याच्यापासून फुलाची उत्पत्ती होते आणि मधमाशा त्या गोळा करतात आणि त्याच्यापासून मध उत्पन्न होतं। म्हणून पाचीचे पाची अमृत जर कुठून उत्पन्न झाले, त्या गायीच्या माध्यमाने जन्माला झालेले आहेत। म्हणून तिला अमृत म्हटलेलं आहे, कारण की गायीचं दूध हे साक्षात अमृत आहे, गायीचं गोमूत्र हे अमृत आहे, गायीचं शेणही अमृत आहे। आता पंचगव्य कशाला म्हणायचं बाई? आता ठीक आहे, पंचामृत बरोबर आहे, पंचगव्य कशाला म्हणायचं? गायीचं दूध, हा, अजून का? बरेच मंडळी इकडे बसले, पंचगव्य पंचगव्य म्हणतात। पंचगव्य म्हणजे काय? काय काय पंचगव्यामध्ये? काय रे बाळा, पंचगव्य कशापासून उत्पन्न होतं? हाय म्हणून सांगितलं ना तुमले की गुरुकुलमा गाय ठेवत जा, त्यासले बी माहित पडी का गाय माहित काय काय नाही। गोमूत्र गोमयम क्षीरम दधी सरपी कुशोदकम यज्ञस्थल विशुद्ध्यर्थम पंचगव्यम करोम्यम। 5 वस्तू लागतात तिला। त्याच्यात दूध आहे, त्याच्यात दही आहे, त्याच्यात गायीचं शेण आहे, त्याच्यात गायीचं गोमूत्र आहे आणि त्याच्यामध्ये कुशीचा जल आहे। या पाचीच्या पाची तत्व सुद्धा गायीपासून उत्पन्न झालेले आहेत, म्हणून सुद्धा ते पंचगव्य पूजनामध्ये स्वीकार्य होतात। जेव्हा मनुष्याच्या शरीरामध्ये पाप असतील, ताप असतील, संताप असतील, तेव्हा गुरुजी पूजनाच्या वेळेस हातामध्ये पंचगव्य देतात। यत्वगती गतम पापम देहि तिष्ठति नाम मामके प्राशनात् पंचगव्यस्य धत अग्निर इव ईंधनम। जैसे ईंधन जल करके भस्म होता है, वैसे ही शरीर में रहने वाला पाप मेरे इस पंचगव्य के प्राशन से जल करके भस्म हो जाए। म्हणून गुरुजी पहिले प्रायश्चित्तासाठी पंचगव्य प्यायला देतात। ज्याच्या पूजेची सुरुवातच पंचगव्याच्या प्राशनाने आहे, ज्याचा अभिषेकच पंचामृताच्या माध्यमाने आहे, अशा या संसारामध्ये सगळ्या देवांची, सगळ्या अंगांची, वस्त्रांची, फुलांची, चरणांची महिमा गायली। पण या विश्वातल्या राम कृष्ण गोविंद माधवाच्या मलमूत्राची महिमा कधी ऐकली का कथेमध्ये? असं मलमूत्रांची महिमा असं नाही ऐकली, कारण देवाला मलमूत्रच नसतं। आणि देवानी जर इहलौकिक लीला केली असेल, जसं राम आणि कृष्णांनी पृथ्वीवर मानव लीला, त्यांना होत असेल, कारण करावंच लागतं। की जर देवाच्या मलमूत्राची महिमा नाही आहे, पण एक अशीच या विश्वातली एक मेव असा जीव, अशी एक प्राणी, अशी एक माता की ती देवाचा सुद्धा वर आहे, की जिच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये नाचायला माझ्या कृष्ण कन्हैयाला सुद्धा आवडतं। म्हणून मलमूत्राची महिमा जर कोणाची येतं, ती गौमातेच्या मलमूत्राची महिमा आहे।
कारण की माझ्या कशक नयाला जेव्हा पुतना स्पर्श करते तेव्हा तिचा जर दोष दूर करायचा असेल तर कशक नयाला पंचगव्याच्या माध्यमाने स्नान घालण्यात येतं. कृष्णाच्या नजर उतरवायचं काम तर शेपटीच्या माध्यमाने करण्यात येतं. आता बरेच लोक काल सर्प मी गुरुजीच आहे बरं का, ज्योतिषाचं काम पण करतो. तर बरेच लोक म्हणतात गुरुजी काल सर्प लागलाय तर काल सर्प काय करायचं. काल सर्पाची कुंडली जरी असेल शांती केल्याने उपाय होतो, पण ज्याच्या माणसाकडे बिलकुल काहीच पैसा नसेल, मी गंमत म्हणून एक कथा सांगतो म्हणजे तुम्हाला थोडंसं बरंही वाटेल. कारण वारकरी संप्रदायाचे काही महात्मा आले का मग थोडासा गंमत जमात आठवायला लागते, कारण कीर्तनामध्ये काहीतरी बोलतातच ते. पण संदेश आणि गंमत पण चांगल्या गोष्टीसाठीची असावी. ती फक्त टाइमपास ती तुम्ही सासून तुम्ही सून. कीर्तनाची सेवा तशी नाही बरं का. आजकाल तसे महाराज जास्त उगायला लागलेत. नाके मोठा मोठा, बाले मोठा मोठा, आठे लटापटा तटे तटापटा. मला काही जास्त बोलणं नाही त्याला, माझा तो विषय नाही आहे, त्याच्याकरता मी तिकडे जात नाही, माझी मर्यादा पण नाही आहे. मी कथाकार आहे आणि कथाकार. ते एक विषय मला लक्षात येतो. लोक पूजन पद्धतीमध्ये अडकतात. पूजन पद्धती करावी, देवाची सेवा करावी, शांतीही करावी. एकदा एका ज्योतिषाचार्य रस्त्यावरती बसलेला ज्योतिषाचार्य होता, आमच्यासारखा नाही बरं का. ज्योतिषाचार्य असं करत नाही, खरा जर असेल तर. मग त्याने एकाला सांगितलं, त्या रस्त्यामा दिसन पडत नाही का अंगठ्या काहीतरी. एकाने हात दाखवला, म्हणे महाराज म्हणा हातमा काय, म्हणे तुले 7:30 लागेल शे, 7:30 लग गई आहे तुझे. मग म्हणे काय उपाय, म्हणे एक काम कर, नवग्रह शांती करून टाक, तुझं कल्याण होऊन जाईल. म्हणे महाराज कितला लागे, म्हणे कमीत कमी 11,000 रुपये. म्हणे बजेट बिलकुल नाही आहे. म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, तू एक काम कर, शनीचा फक्त अभिषेक करून टाक. म्हणे त्याला कितला लागते, म्हणे 5100 रुपये, तेवढा बी बजेट नाही आहे. मग अजून म्हणे मग महाराज थोडा अजून काहीतरी उपाय. म्हणे एक काम कर, तेवढा बी बजेट नाही तर एक काम कर, तुला घोड्याचा नालचा जो छल्ला देऊन टाकतो, अंगठी देतो, ते घाल. म्हणे कितला ना, म्हणे 2100 रुपये ना. म्हणे तिथला बी बजेट नाही आहे. अच्छा मग एक काम कर, तुला शनियंत्र फक्त देतो भोजपत्रावरचं, ते कितला ना. म्हणे 1100 रुपये. म्हणे तिथला बजेट नाही आहे. म्हणे जाय तुला शनी काहीच करावं नाही, जाय वय म्हणे. आलं का लक्षात. मला त्या विषयाकडे जायचं की काय होतं, पण घरामध्ये सहजपणे उपलब्ध होणारी तुम्हाला जी दरवाज्यावर येणारी गोमाता आहे, कालसर्पाचा दोष जर तुम्हाला दूर करायचा असेल, गायीच्या खुरामध्ये नागदेवतांचा वास आहे आणि म्हणून गायीच्या 4ही खुरांना स्पर्श करून तिचं तिलक जर प्रतिदिवस लावलं तर तुम्ही 1 वर्ष जर नित्य नियमाने ते तिलक लावलं तर तुमचा कठीणपेक्षा कठीण कालसर्प असेल तो सुद्धा एका क्षणातच नष्ट होऊन जाईल. त्याकरता तुम्ही गौमातेची सेवा करा. लोकांचा व्यापार व्यवसाय गडबड होतोय. गुरुवारी चना, हरभऱ्याची दाल, चना और गुड़ ये दोनों मिश्रण कर भगवान को खिलाया, गौ माता को खिलाया, तो तुम्हारा धंधा चकाचक चलने लग जाएगा. जो बंद पड़ी दुकान है वो भी चलने लग जाएगी. व्यापारी लोगों के लिए बता रहा हूं, किस किस की दुकान गड़बड़ होती रहती है, उसके लिए उपाय है. तो गौ माता में समस्त देवी देवता का वास है. भी यहाँ पर बहुत प्रवक्ता है, बरेच प्रवक्ता आहेत, तर त्यांना सगळ्यांना थोडं तरी बोलायचा योग असावा. काहीतरी झाकी प्रस्तुती, त्यांनाही काहीतरी दरबारात दर्शन दाखवायचे. रेडिओ तर एकदा आपण गौमातेचं स्मरण करूया. ती गौमाता कालही कामधेनू आणि आजही कामधेनू आहे. आज तुम्हाला पैसा वाचवायचा असेल, घरातलं फिनाईल तुम्हाला कॅन्सरचा रोग देतो, पण गायीचा गोमूत्रामध्ये गोनाईल बनवून जर तुम्ही घरामध्ये पुसलं तर रोगही दूर होतील आणि पैसा पण वाचेल, बजेट पण वाचेल. म्हणून तुम्ही लोक गोमातेची महत्ता कळून घ्या. आपण त्या विषयाकडे जास्त परत वाढणारच आहोत. 15 मिनिटांमध्ये गोपालजी मणिजी महाराज या ठिकाणी येणार आहेत. गाय की जो रक्षा करता है इसके लिए हम इसका नाम गोरक्ष है. गाय के कुल और वंश का भैया वर्धन करता है, इसलिए इसका नाम गोवर्धन धारी है. गोबर ही धन है. भारत का धन क्या है? भारत का धन क्या है? गोबर भारत का सबसे बड़ा धन है. गोबर ही धन है. अगर ये गोबर को हम लोगों ने खेत में पूर्ण उपयोग करना शुरू किया तो किसी भी प्रकार के फसलों का नाश नहीं होगा. इसलिए गोबर से ही पीक की उत्पत्ति होगी, वनस्पति उत्पन्न होंगे, उसी को बेच के तुम्हारे किसानों के घर में पैसा आएगा. तो बताओ गोबर धन है क्या नहीं है? लोग सोचते हैं कि वो गोवर्धन लीला, गोबर को उठाया, गोवर्धन पर्वत उठाया, वो गोवर्धन लीला तो है,
लेकिन गाय का कुलवंश वर्धन करने के लिए जिस गोबर को धन बना करके कन्हैया ने सामने प्रस्तुत किया, असल की गोवर्धन पूजा वही है। इसलिए दिवाली में हमारे यहाँ पर गोबर के उपलों की पूजा हुआ करती थी, जो आज धीरे धीरे समाप्त हो गई। पहले अपन उकल लावर दिवा लाउत का नहीं लाउत, कदा गया था उकल्ला, हाँ तो डस्टबिन हो गया था। पहले गाय का गोबर, हमारे गाय होती थी तो उखल्ला होता था, और इसलिए हम लोग उसको लक्ष्मी मान करके पूजा करते थे। तो वही गोवर्धन पूजा। आइए ठाकुर जी का दर्शन करें, उसके बाद में पावन दरबार के आनंद दर्शन देते हुए आए हैं क्या जल्दी, नहीं तो फिर वहीं पर रहो सजे बनाए। आओ तब तक 5 मिनट हम लोग आदरणीय वासुदेव महाराज जी को श्रवण करें।